दिला. दिसतय सोन्याची सोनपरी मी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी मी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी मी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी मी दीदी हो बर्थडेला. थँक्यू. वेलकम बॅक. आरके एंटरप्राइजेस यांच्याकडून आपण पाहतो आदरणीय सन्मान्य रणजित चिकनी साहेब यांच्याकडून आपण पाहतो विकेट हॅट्रिक, 3 लगातार षटकार आणि 3 लगातार चौकार यांच्यासाठी 2000 रुपीज 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तदनंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकारांसाठी एका षटकामध्ये जर 2 षटकार लगावतात तर एनके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर निखिल पाटील आणि कुणाल पाटील यांच्याकडून 1000 रुपीज 1000 रुपये आणि 3 षटकार जर लगातार येत आहेत तर मोहनदादा पाटील द ग्रेट मराठाचे संस्थापक आणि एक समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतात. ऑलवेज ग्रेट पर्सन मोहनदादा पाटील आणि अमित पाटील यांच्याकडून 1100 रुपयांचं मात्र कॅश प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट टॅलेंट दाखवा आणि बक्षिसांची जरूर खैरात करा. कारण माणूस म्हणतो पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर त्यानंतरच मी येईन. केवळ आपण पाहतो वाईटचा इशारा आहे. दरम्यान एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागते अतिरिक्त स्वरूपात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा या फलकावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला चेंडू सिली मिडॉनला निघून जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. लगातार कन्झिक्युटिव्ह 6 चेंडूवर 6 षटकार जर ठोठावतायत फलंदाज तर सायबा एंटरप्राइजेस यांच्याकडून 20,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 8 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय चषक हे जर आपण पाहिलं तर आरके एंटरप्राइजेसचे मालक रणजित जिकिने यांच्याकडून स्पॉन्सर केल्या गेल्या या ट्रॉफीज आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर म्हणून आपण पाहतो एनके एंटरप्राइजेसचे मालक निखिल पाटील आणि कुणाल पाटील यांच्याकडून स्पॉन्सरशिप केले गेले. त्यांचं खूप खूप आम्ही ऋणी राहतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. जय गणेश मिठागर या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. प्रकाश झुतामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस अर्थातच अंतिम रात्र सुमित ढेकले पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल मात्र फेकी येईपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे क्वचित आणि कदाचितच अशा मैदानात मात्र सुमित ढेकले खेळताना आपल्याला पाहायला मिळतं, परंतु हे दिवस विसरून चालणार नाहीयेत. सागर भोईर आणि दीपेश पाटील यांच्याकडून आपण पाहतो दत्त गुरु एंटरप्राइजेस यांच्याकडून सर्व चेंडू उपलब्ध केलेत या स्पर्धेला. फलंदाज बाद होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकाल 13 धावा 30. घरदार सारा भरला आज हर्ष आनंदाने आज हर्ष आनंदाने आज हर्ष आनंदाने नाही कमी कशाची तिला चंडिकाईच्या आशीर्वादाने चंडिकाईच्या आशीर्वादाने चंडिकाईच्या आशीर्वादाने मोहन पप्पा एक भरवतो लाडाच्या लेकीला चांदणी मम्मी एक भरवते लाडाच्या लेकीला ना दिसतय सोन्याची सोनपरी मी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुमित ढेकले याचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. परिपूर्ण मात्र त्या ठिकाणी आपण शेवटच्या मोमेंटपर्यंत जीवाची पर्वा न करताना जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण हे प्लेन मैदानात खेळणारे खेळाडू आहेत, परंतु ते दिवस विसरत नाहीये. कोणतीही स्पर्धा असो त्या ठिकाणी पोहोचणार आणि चांगल्या प्रकारचा खेळ करणार. म्हणूनच म्हटलेलं आहे मित्रांनो की वाईट दिवस आल्यावर कधीही खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधीही घमेंट करू नका. कारण या दोन्ही दिवस मात्र जे जाण्यासाठीच आलेले असतात या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आमचे लाडके क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग.
त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका सुंदररित्या चतुराईने मात्र या ठिकाणी एका चेंडूवर पहा किती जण येतात. 1 2 3 4 5 जण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ही फिटनेस, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. जर तुमचं आरोग्य सुंदर तर तुमचं आयुष्य सुंदर. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 रन्स 15 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत एक चेंडूचा खेळ झालाय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकतात. वेलकम भरत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. लाईव्ह फ्रॉम सिद्धिविनायक ग्राउंड चंद्रपाडा. आदरणीय धनंजय चौगुले सत्या यांचा मात्र आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच आई चंडिका चरणी प्रार्थना. 15 धावा या फलकावर, 2 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण पाहिला तर सुरेख पद्धतीने इंटेलिजंट क्रिकेट घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा येतोय डिक्लरेशन झोनमध्ये चेंडू वळतोय आणि प्रथम फलंदाजी करताना जय गणेश मिठागर 16 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 16चा आकडा खूप मायने राखतो क्रिकेटच्या इतिहासामध्ये न म्हणता जनरल नॉलेजमध्ये मात्र त्याचा आकडा खूप मायने राखतो. कारण 16 एप्रिल 1853 मध्ये पहिली मुंबई रेल्वे धावली गेली होती. चेंडूला पाहिलं, न्यायाला बाकीचं काम पंचांवर सोपवलं रवींद्र वाघमारे, ज्याने मात्र 47 धावांचं योगदान दिलं होतं पहिल्या दिवसांमध्ये. मॅग्निफिसंट इनिंग, इनक्रेडिबल इनिंग. यावेळेला मात्र बॅटची एज असिस्ट टेकन, एक गेम प्लॅनिंग केलं आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी जाळ्यात सापडवला, शिकार मिळाली. फलंदाज बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भरत मोरे यांच्याकडून मात्र समालोचक आहेत विरार वसईमध्ये अंडरम बॉक्स जास्तीत जास्त जे हाताळतात आणि जय गणेश मिठागर आणि तेजस 11 विरार या दोघांना मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भरतजी मोरे. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 17 धावा 3 गडी बाद, 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. जय गणेश मिठागर हा संघ आपण पाहू शकाल प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम, ऑल इज वेल ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं 195 देशांमध्ये हे स्पर्धेचं कव्हरेज पोहोचवतात GTC लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम, ब्युटिफुली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ही कला आहे, कारण गल्ली क्रिकेट असो, अंडरम बॉक्स क्रिकेट असो, अंडरम ओपन क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, परंतु तुम्हाला बदल करावाच लागेल क्रिकेटच्या इतिहासामध्ये. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर होता. वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 18चा आकडा मात्र पुन्हा एकदा आपल्या सत्यवान चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस बर्थडे मॅन या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांना मी विनंती करेन स्टेजवर या ठिकाणी आपण मुख्य मंचावर यायचं आहे. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल, एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 धावा. रिव्हर्स स्वीप्स अटेम्प्ट केला गेला होता. डेव्हिड वॉर्नर आणि तदनंतर यान मॉर्गनची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहू शकला. 2 धावांसाठी आला. 1.5 चेंडूंचा खेळ झाला. केसर, वेलकम. नंदकुमार भोईर, वेलकम. विशालजी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. आता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. येस इज गॉन. केसर बॅक टू द डगआउट. चंद्र गावाच्या ग्रामस्थान. थँक्यू विजय. तर
तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी विशाल नंदकुमार भोईर यांना मात्र घेऊन येत आहेत आमच्या मुख्य मंचावर. त्यांचं हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकतायत. या दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळतो आणि धावसंख्या 20 रन. जेवढे सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सहभागी होती विनया भूषण पडवळे मॅडम सरपंच आहेत आणि चंद्रपाडा वाकीपाडा आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. आणि मोहनदादा पाटील तुमामा सर्वांचे लाडके भाई यांच्याकडून मात्र रोख रक्कम 50,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र फलंदाज पडझड निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती स्कोरबोर्डवर आतापर्यंत 20 धावा. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर या ठिकाणी फलंदाज बाद झालेत 5. गावामध्ये मान पहिला स्पर्धेचा हे पालघर वसई सुचंद्र गावामध्ये मान पहिला स्पर्धेचा. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. नागरिक मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. थँक्यू. मुख्यमंत्री चषक कोण विसरेल. पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमतः मुख्यमंत्री चषक भरवला गेला मोहनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आम्हाला 5 दिवसाची मात्र समालोचनेची संधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. मोहनदादा पाटील, गंधर्व पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, ऋणी राहतोय. धावसंख्या 20 रन्स, 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 गडी बाद, अर्थातच अर्धा संघ म्हणण्याच्या ऐवजी या ठिकाणी आपण पाहतोय जवळजवळ 5 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण 9 खेळाडू असतात अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. बल्ली अँड दीपू हे 2 फलंदाज आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चंदन सिंह, ब्रेक के बाद जरूर आप गाना सुनाएंगे. कृपया करून खेळाडू कक्षांमध्ये आपण बसून घ्यायचं आहे. आतमध्ये कोणी आतमध्ये बाउंड्री लाईन आहे जी पडदा आहे, प्लीज त्याच्या बाहेर आपण राहायचं आहे. मी विनंती करेन खेळाडू कक्ष प्लीज. वारंवार तुम्हाला सूचना करणं योग्य वाटत नाही कारण तुम्ही आमचे प्रेक्षक वर्ग आहात, चांगले खेळाडू आहात. एक डिसिप्लिन स्पर्धा आहे. जुचंद्र म्हटलं तर तिथे तुम्हाला नियमांचं पालन करावंच लागेल. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड लागला जातात. सुमित ढेकले बाहुबली यष्ट्यांच्या पाठीमागे चिपकून आहे. यावेळेला हलकाशा हाताने इंटेलिजंट क्रिकेट खेळलं गेलंय. 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तेवढ्या चित्याच्या चपळाईने मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जसं शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना मात्र एक एक गुण खूप महत्त्वाचा आहे, राजकारणामध्ये एक एक मतदान खूप महत्त्वाचं आहे आणि क्रिकेटच्या दुनियेमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. या आपण सत्यवान चौगुले यांचा मात्र यथोचित यावेळेला आपण पाहतोय की सन्मान सुद्धा त्यांचा केला जाईल आणि बर्थडे सॉन्गच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय सेलिब्रेट केला जाईल. सत्यवान चौगुले आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सिली पॉइंटला या ठिकाणी नंदू भोईर अर्थातच एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट. कॅमेरामॅनना मी विनंती करेन प्लीज आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करा सत्यवान चौगुले यांना. सत्य या नावाने ओळखले गेले. जोरदार टाळ्या होऊ द्या. सत्यवान यांचा आज वाढदिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सॉन्ग ऐकूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. Happy birthday to you. 2.5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 26, लॉस ऑफ 5 विकेट. यावेळेला जर आपण पाहिलं तर हा चेंडू निघून जातोय. सुपर डिलिव्हरी. 6 चेंडूवर कन्झिक्युटिव्ह 6 षटकार जर येत आहेत तर विशाल पाटील सायबा एंटरप्राइजेस यांच्याकडून 20,000 रुपीज 20,000 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोख रक्कम मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 26 धावा, 5 गडीबाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश मिठागर या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकताय. दीपू आणि बल्ली हे दोन मात्र फलंदाज आहेत. (26) लॉस ऑफ 5 विकेट.
एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मोहनदादा रवींद्र पाटील भाई यांच्याकडून मात्र 50,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी आहे स्पॉन्सरशिप केली गेली. ट्रॉफी जर आपण विचार केला तर प्रथम द्वितीय आणि तृतीय आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजितजी किनी साहेब यांच्याकडून आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर एन के एंटरप्राइजेस ऑन स्क्रीनवर या ठिकाणी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये मोहनदादा पाटील पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी ऑन साईडला आपण पाहतोय एक दमदार फटका पाहायला मिळतोय 1 2 3 शेवटच्या मोमेंटला मात्र अटेम्प्ट करू शकला नाही. तत्पूर्वी 3 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते. जय गणेश मिठागर या संघाची 29 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज आहेत बल्ली अँड दीपू हे 2 फलंदाज आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भावेश पुणेकर अर्थातच आपण पाहू शकाल ॲडव्हेंचर बॉईज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भाईंना मात्र सरप्राईज केलं. ही स्पर्धा नाईटची म्हटल्यानंतर जरूर खाऊ नसे कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो की फक्त हे स्वप्न सत्यात साकारायला खूप हिंमत लागते धैर्य लागतं आणि ते मात्र या ठिकाणी ॲडव्हेंचर बॉईज ने पूर्णपणे करून दाखवले भावेश पुणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. त्यासाठी मोहनदादा पाटील यांचं जरूर मदतीचा हात. यावेळेला मात्र ऑन साईडला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट शॉट. द ग्रेट मराठा षटकार. रायगड पनवेलची शान गोल्डन किंग है एक नंबर. थँक्यू रायगड तर पनवेलची शान 37 लॉस ऑफ 5 विकेट 37 धावा 5 गडी बाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. निलेश जी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज पाहायला मिळतं. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. धावसंख्या 2 ने पुढे सरसावून जय गणेश मिठागर या संघाची जाऊन पोहोचते स्थिती 39 धावा 5 गडी बाद 11 वर जाऊन पोहोचतोय. बल्ली 5 चेंडूंमध्ये. मॅग्निफिसंट इनिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय. राहुल मात्र फॉलोथ्रूमध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडूला गॅदर करतोय परिपूर्ण मात्र या ठिकाणी कॉटन बोल्टची संधी या ठिकाणी दौडून आली. फलंदाज बाद होतोय. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. एस डीजे भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनातून. थँक्यू डीजे थँक्यू. वेलकम बॅक. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो अशा या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेला खेळला गेला. एक धाव जर आपण पाहिली तर दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव सुद्धा येईल का मात्र किती धावा तर 2 धावा
2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट इज अ 2 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 41 धावा, 41 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. हाल. बल्ले यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय निलेश म्हात्रे साहेब यांच्याकडून आपण पाहतो 200 रुपये. बॅक टू बॅक 3 लगातार जर षटकार सुमित ढेकले अर्थातच बाहुबली जर षटकार ठोठावतायत तर त्यासाठी मोहनदादा पाटील तो मामा सर्वांचे लाडके भाई आणि नितीन पाटील यांच्याकडून 3,333 रुपयांचं कॅश प्राइज. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस डीजे. मनात एकच घुमतोय नाच, आता एकच घुमतोय नाच. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. होता हिंदूंचा रखवाला, शिवभक्तीचा टिळा कपाला. त्यानं मराठी माणसासाठी हाती भगवा झेंडा घेतला. थँक्यू. तर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. किल्ला बंदर वर्सेस मोगरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार या. तदनंतर दुसरा सामना होईल साई 11 विरार वर्सेस स्पृहा 11 वालिव. तिसरा सामना होईल निर्मळ स्पोर्ट्स वर्सेस केसरीनाथ घोडबंदर. आणि चौथा सामना बापाणे वर्सेस विजयी संघ. अशा पद्धतीने मात्र 8 संघ मात्र पाहायला मिळतील. 3-3 षटकांचे सामने दुसऱ्या फेरीतील हे राहणार आहे. त्याची दखल घ्या. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. कृपया करून मी विनंती करेन खेळाडू कक्षांमध्ये आपण असनस्तन व्हायचे प्लीज. कृपया करून खेळाडू कक्षांमध्ये असनस्तन व्हा. मी विनंती करेन तेजस 11 विरार संघाला. ही स्पर्धा आहे क्रिकेटची शान जी आपल्याला पाहायला मिळते. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. चला 2 फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. किल्ला बंदर आणि मोगरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या प्लीज. मोगरपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा. सचिन पाल अँड रवी वाघमारे कन्झिक्युटिव्ह मात्र या ठिकाणी स्टँड करतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मिस्टर भवानी या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय मॅग्निफिसंट प्लेअर. किल्ला बंदर संघाचा कर्णधार या प्लीज. या अगोदर तेजस सुंदरे आणि हितेंद्र भोईर पाती यांना आपण पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं असेल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ॲडव्हेंचर बॉयज चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा. निधी मोहन पाटील, सोनपरी, मोहनदादा पाटील यांची सुकन्या आपल्याला पाहायला मिळते. 8:30 वाजता आपण केक सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि तिच्याच औचित्य साधून वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आपण पाहतो उद्घाटन 19 तारखेला. प्लीज जरा घाई करा जरा प्लीज. 12:30 जवळजवळ वाजलेले आहेत आणि वेळ कोणाचा गुलाम नाही मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान व्यक्ती होता पीटर हेनलिन हा जर्मनीचा. ज्याने गंधर्व पाटील यांना विनंती करेन की प्लीज गंधर्व पाटील आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. गंधर्व पाटील यांना मी विनंती करेन. एक चांगला गोड स्वभाव पाहायला मिळतो आणि चांगलं मॅनेजमेंट मात्र आपण पाहिलं असेल. मुख्यमंत्री चषकाला त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं केलं गेलं. गंधर्व पाटील यांना विनंती करेन. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मात्र पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. मोगरपाडा संघाचा कर्णधार आणि तसेच किल्ला बंदर संघाचा कर्णधार.
तर सामन्याला सुरुवात दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत जयेश आणि विकास. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. चांगलं क्रिकेट दोन संघांमध्ये. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. टार्गेट समोर ठेवलं गेलं आपण पाहतोय 42 धावांचं, 42 रन्स टू विन. सामना 3 षटकांचा आहे, लक्षात घ्यायचंय. दोन्ही संघाला मात्र नवीन चेंडू, 3 षटकांचा सामना आणि 3 गोलंदाज वापरणे अनिवार्य राहील. धन्यवाद गंधर्वजी पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू सरळ रेषेमध्ये या ठिकाणी खेळला गेला आणि 3 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जयेश का साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार सोहळा पाहायला मिळतो. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा. आज टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज कलाकार या अंडरआर्म क्रिकेटला वळालेत. पुन्हा एकदा फलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर विकास आपल्या फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर येतोय. तेजस 11 विरार वर्सेस आपण पाहू शकाल जय गणेश मिठागर. या दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ अँड लाईन, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे. गोलंदाज बाबू या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. ही टेक्निक सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी वापरले गेले. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. विजय कांबळे आणि मित्तल पाटील आम्हाला दर्शवतात की 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बाबू. अप्रतिम ऑन साईडला सुरेख पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. खराब क्षेत्ररक्षण आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण असेल तर 4 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि ज्या पद्धतीने मात्र थोडंसं मिसफील्डचा फायदा मिळाला आणि लगेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या 4 ने पुढे सरसावून 7 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पापणी लवते मात्र या ठिकाणी 4 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. ही कधी मात्र तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करू शकता तर जेव्हा तुमची फिटनेस असेल त्यावेळेला ह्या रनिंग बिटवीन द विकेटचा खूप फायदेशीर ठरत असतो. आणि तेच मात्र या ठिकाणी दर्शवलं होतं सुमित डेकले या खेळाडूने की जर तुमची फिटनेस जर चांगली असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. आज 40+ खेळाडू मात्र क्रिकेट खेळत आहेत. 9 तरुणाला लाजवेल असं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. कारण तुमचं सातत्य इज मोस्ट इम्पॉर्टंट. वेळेला आपण पाहतो बॅटची एज एस इज टेकन. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू द डगआउट विकास. तुमचीच येते याद, फक्त तुमचीच येते याद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. थँक्यू मिस्टर सुमित देखले. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बाहुबली टेनिस क्रिकेटमधील आपण पाहतोय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळेल का. ज्या पद्धतीने SPP चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल. पालघर जिल्ह्यामध्ये प्रोफेशनल खेळाडूंचा भरणा. संदीप पाटील आणि संदीप परदेशी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा मात्र पूर्ण महाराष्ट्रात गाजली. गेले 7 ते 8 ते 9 महिने उलटले परंतु चर्चा SPP चॅम्पियन्स ट्रॉफीची झाली. काय क्राऊड वर्ग होता. नितीनजी पाटील आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून आपण पाहतो की 3 चेंडूवर 3 कन्झिक्युटिव्ह सुमित डेकले यांच्या बॅटमधून जर षटकार येत आहेत तर 3,333 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मोठा फटका यावेळेला आपण पाहतोय. यष्टनच्या जवळून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय बाबू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 7 धावा. विजयासाठी 42 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 35 धावा. 18 balls remaining and 35 runs required to win.
18 चेंडू आणि 35 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे हे मात्र नमूद ठेवा. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये मात्र आपण पाहतोय ही कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. संस्थापक चषक 2020च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पूर्ण महाराष्ट्रभर. आणि खास करून जर या स्पर्धेचं गवगवा जर आपण पाहिलं तर डिसिप्लिन क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राईज आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. सात धावा, एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 12:35 झालेत. 42 धावांचं टार्गेट समोर आहे. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन. तर यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने काय गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची एज होती का तर नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आणि या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर धाव आहे की नाही पंच? लेग बाईज मला वाटतं त्या ठिकाणी पाहायला मिळाली, धाव नाहीये. डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 7. पंच नो चेंडू आहे. यस, धाव एक इन्क्लूड केली जाईल. एक धाव अर्जित केली जाते नोच्या स्वरूपात. आणि धावसंख्या 8. तेजस 11 विरार या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, प्युअर क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज उंच स्काल बांध्याचा मिस्टर अभिषेक आपण पाहू शकतायत. वेळेला स्टेप आउट होऊन खेळून मात्र सौरव गांगुली दादा कॉपीबुक स्टाईल मध्ये मात्र चेंडूला वळवलं गेलं. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्या दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा. दोन्ही संघ बलाढ्य आहेत नो डाऊट, परंतु खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला 100% द्यावे लागतात, तरच एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं भान ठेवायचं आहे. अजून पहिली फेरी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. जयेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकतायत जयेश घरत. कृपया करून जे पाठीमागे आहेत प्रेक्षक वर्ग, कृपया करून त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नका आणि खास करून डिस्टर्ब सुद्धा करू नका आणि कमेंट सुद्धा करू नका प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. सुपर बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकाल 10 धावा, एक गडी बाद. डॉट जर आपण पाहिले तर जबरदस्त डॉट चेंडू. आतापर्यंत 4 डॉट आलेले आहेत. सुपर बॉलिंग. यावेळेला टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयेश घरत, प्रशांत घरत यांचे बंधू आहेत जयू, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं की फक्त सिंगल किंवा थर्ड 3 धावा काढून जर आपण पाहतो की चान्स दिला सुमित ढेकलेला तर जरूर चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळेल. आता मात्र एक धाव येते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जवळजवळ आपण पाहू शकाल 12 धावा. विजयासाठी 42 धावांचं टार्गेट आहे. सुमित ढेकले एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. युवराजचे मोठे फॅन आहेत कारण त्यांचा ॲटिट्यूड मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहिला असेल. मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपण पाहतो T20च्या ट्रॉफीमध्ये कमबॅक केलंय आणि टायगर इज कमबॅक म्हणून पाहायला मिळतं हे टायटल. 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम सुरेख मॅग्निफिसंट डिलिव्हरी. तर ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा अगदी खेळ योग्य रीतीने झालाय. अभिषेकने मात्र काय कमालीचं प्रदर्शन केलं. आपल्या बोटांतील जादू दाखवली. सहजता, सुंदरता अशी त्यांची शैली पाहायला मिळाली. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते आणि 12 धावा फलकावर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ झालाय. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 30 धावा.
12 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग, कारण ज्या पद्धतीने मात्र हे क्रिकेटच्या मैदानात चांगल्या प्रकारचं टॅलेंटने खेळावं हेच मात्र प्रत्येकाला आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेच मात्र जयू या ठिकाणी करेल का पाहायचं आहे, कारण जयूने मात्र नाईटच्या स्पर्धा अनेक मैदानं त्याने गाजवलेत, डोळ्यासमोर पाहिलंय. परंतु बॉक्स क्रिकेट होतं, हे मात्र ओपन क्रिकेट आहे. धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतं 12 धावा, 2 षटकांचा खेळ झालाय. टार्गेट आहे 42चं. 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर शाहनवाज. आता मात्र सिंगलच्या साहाय्याने मात्र सुमित ढेकले यांना स्ट्राईक एंडकडे आणलं जातं. लगातार 3 कन्सिक्युटिव्ह षटकार जर ठोठावतायत तर आदरणीय सन्माननीय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाई मोहनदादा पाटील आणि नितीन पाटील यांच्याकडून 3,333 रुपयांचं कॅश प्राईज. तर लगातार 3 षटकार अमित पाटील यांनी सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं पारितोषिक लगावलं गेलंय. मोहनदादा पाटील आणि अमित पाटील यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक. तर रणजितजी किनी यांच्याकडून SK एंटरप्राइजेस जे RK एंटरप्राइजेस यांच्याकडून 2,000 रुपये. यावेळेला मात्र आपण पाहतोय जयूला सॅक्रिफाईस करण्यासाठी मात्र या ठिकाणी बोलवलं गेलं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स, 14 धावा 14 रन्स होते बोर्ड लागले जात आहेत. आता मात्र 28 धावांचं लक्ष. या डीजेला ऐकूया. नटली आज सोन्याच्या दिसाला न दिसतय सोन्याची सोनपारी मी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी. थँक्यू डीजे, मी दीदी हो थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या 14, 14 धावा फुलकावर, 28 धावांचं लक्ष. अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहेत सुमित ढेकले याच्याकडून. यावेळेला मोठा फटका, जबरदस्त शाहनवाज, अप्रतिम सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 3,333 रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत. एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ही चपळाई, ही चित्त्याची चपळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि 3 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचते फलकावर. 17 धावा, 2.4 चेंडूचा खेळ झालाय. चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्या त्या 25. सुमित एका साईडला आपण पाहू शकाल, तर एका साईडला मिस्टर राहुल ज्यांनी धावा खर्च केल्या होत्या षटकामध्ये 15. आता मात्र त्या वसूल कराव्या लागतील. ऑन साईडला आपण पाहू शकाल चेंडू निघून जातोय. एक धाव शाहनवाज, काय कमालीची गोलंदाजी केले, अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आता मात्र 7 चेंडू 24 धावा. ॲबिलिटी आहे कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. बाहुबलीची ओळख मात्र या ठिकाणी या आमच्या प्रेक्षक वर्गांना दाखवेल का पाहायचं आहे. यावेळेला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजर झोनकडे होता सुमित ढेकले, परंतु 3 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू 21 धावा हे सामन्याचं समीकरण एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर 21 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील यांच्याकडून मात्र सुमित ढेकले यांनी जर मॅच विन करून दिली तर 25,000 कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झाला. 21 धावा. सायबा एंटरप्राइजेस 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने की डावकुऱ्या हाताने, केसर डावकुऱ्या हाताने. यावेळेला ऑन साईडला मात्र एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल का. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 22. या धावसंख्येवर 22 रन. 20 धावांचं लक्ष. 5 चेंडू आणि 20 धावा. 5 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा द ग्रेट मराठा पण पाहतोय ही स्पर्धा संस्थापक चषक 2020. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. फेकेपर्यंत चेंडूला उचल्यापर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 17. तेजस 11 विरार या संघाला. कोणत्या संघाचा मात्र प्रवास या ठिकाणी समाप्त होतोय आजच्या या रात्रीमध्ये.
4 चेंडू 17 धावा. वॉट अ मॅच. एक मोठा फटका पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये घेऊन येईल. यावेळेला पाहिलं चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो वाईटच्या इशाऱ्याने. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. कॅलिबर आहे नो डाऊट. 6 चेंडूवर 6 षटकार. अजून माझ्या डोळ्यासमोर मी समालोचन करताना आई कोसमाई चषक खर्डीच्या मैदानात राकेश प्रभू सारख्या गोलंदाजाला मात्र त्यांनी ठोठावले गेले होते, परंतु इथे मात्र ओरम नाही आहे. मात्र जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण सराव असेल आणि सरावाचा मात्र अभ्यास असल्या कारणानं कॉन्फिडेंटली या ठिकाणी गोलंदाजी केली जाते केसऱ्याच्या माध्यमातून. अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र मोमेंटम या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. आणि जुचंद्रच्या मैदानात केसर याने मात्र हॅट्रिक साध्य करून संघाला मात्र विन करून दिलं होतं. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला न दिसतय सोन्याची सोनपरी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. निधी दिदी हो बर्थडेला. 26 रन. गणेश आणि एक मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर त्याच्या नावावर आहेत. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब. परंतु इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतो की हळूहळू जो संघ पाहायला मिळतो या ठिकाणी जय गणेश मिठागर संघ हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय. अप्रतिम आणि विन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो जय गणेश मिठागर संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आपण हँडशेक करायचंय. तर शेक हँड करून मात्र या ठिकाणी या स्पर्धेतून प्रवास संपलाय असं जाहीर या ठिकाणी करतील तेजस 11 विरार. परंतु सुमित जाण्याच्या अगोदर या ठिकाणी एकदा स्टेजवर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन सन्मानित